कार्यक्रमाला म्हणजे निकुंज मेमोरियल ऑर्बिट सुपर स्पेशालिटी क्लिनिक आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हो घातलेला आजचा डायबिटीज पर मात बदले जीवनशैली के साथ अशा या समाजोपयोगी आणि ज्याला काळाची गरज आपण म्हणू शकतो अशा बहुआयामी कार्यक्रमाला आज इथे उपस्थित असलेले आणि ज्यांच्याबद्दल मी नेहमीच बोलताना असं म्हणतो की केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर 40 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी केला, ज्यांच्या अंगा खांद्यावरती कितीतरी मुलं बाळसं धरून मोठी झालीत, आज समाजामध्ये काम करत असतील, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देत असतील, तरी आजही ज्या व्यक्तीकडे पाहून आम्हालासुद्धा इन्स्पिरेशन मिळते असे आमचे आदरणीय डॉक्टर श्री एस काळे साहेब मंचावर उपस्थित. आताच आपण ज्यांचं संबोधन ऐकलं की केवळ काम करत असताना माझा प्रपंच आणि तेवढ्यातच माझा परमार्थ हा विचार न करता समाजासाठी माझं काही देणं लागतं याचा नेहमी विचार करून समाजाच्यासाठी जिथे जिथे देणं शक्य आहे तिथे तिथे आपलं क्षेत्र मग वैद्यकीय असेल तरी त्यात द्यायला पाहिजे हा विचार करून वेगवेगळे कार्यक्रम ते देत असतात. असे आमचे सन्मान्य डॉक्टर श्री अनुप कोठारी साहेब मंचावर उपस्थित, ज्यांच्याकडे आम्ही रोल मॉडेल म्हणून बघू शकतो. मला तर आठवते की मेडिकल कॉलेजपासून ज्यांच्याकडे आम्ही बघून मराठीत झुरत असतो असं म्हणतात, पण ज्यांच्याकडे पाहून आम्हाला असं खरंच वाटत असतं की ह्यांच्यासारखं आम्ही व्हायला पाहिजे, ज्यांनी केवळ अभ्यासातच नाही तर आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा शिस्त पाळली, काम करत राहिले. मला आठवते ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सगळं असताना सुद्धा मला आठवते एकदा की डॉक्टर नरेंद्र राठी साहेब कारंजाला सुद्धा व्हिजिट करायचे आणि तिथून सुद्धा अशा जागोजागी व्हिजिट करून सुद्धा सुरुवातीच्या वेळेला त्यांनी संघर्ष केलेला आहे. असा एक रोल मॉडेल ज्यांच्याकडे फिटनेसकडे सुद्धा पाहता येते, ज्यांच्या अभ्यासाकडे पाहता येते, ज्यांच्या विद्वत्तेकडे पाहता येते, असं एक आज इथे आमचे गणमान्य उपस्थित आहेत ते म्हणजे डॉक्टर नरेंद्र राठी साहेब, माझे मित्र, जे निष्काम कर्मयोग म्हणून काम करत राहतात आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये, ज्यांनी स्वतःचा व्यवसाय करत असताना या गावामध्ये एक चांगलं सुपर स्पेशालिटी व्हावं पीडियाट्रिक्सचं यासाठी स्वतःचं दालनसुद्धा दिलं. आणि आज आपण बघतो की अकोल्यासारख्या या गावामध्ये गेल्या 25-30 वर्षात पीडियाट्रिक विभागामध्ये जे स्थित्यंतर झालेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारे मागच्या मला वाटते 3-4 महिन्याच्या आधी त्यांच्या दवाखान्यामध्ये आपण सुपर स्पेशालिटी क्लिनिकचं उद्घाटनसुद्धा केलं. असे आमचे मित्र डॉक्टर नरेश बजाज साहेब, आमच्या गावाचे लाडके जावाई. आणि नेहमीच म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की ह्या वयातसुद्धा एखाद्याला थोडीशी सामाजिक समरसतेची, सामाजिक भावनेची जाणीव असावी आणि त्यासाठी त्यांनी इथे येऊन दर 15 दिवसांनी सेवा द्यावी. एरवी काही गरज नाही, ते जिथे राहतात तिथे ते प्रॅक्टिस करू शकतात, पण सुट्टीच्या दिवशी जाऊन 15 दिवसांनी मी तिथे जाऊन काम करायला पाहिजे याच्यासाठी विचार लागतात. आणि असं म्हणतात की 100 विचारापेक्षा एक आचार जास्त महत्त्वाचा असतो आणि म्हणून त्या आचारातनं ते इथे आलेले आहेत. ते आमच्या जावई डॉक्टर मधुर महेश्वरी साहेब, आमच्यामध्ये उपस्थित झालेल्या सन्मान्य डॉक्टर सौ प्रज्ञा बराली आहेत. खरं पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांचंच आहे. आजचा कार्यक्रमच त्याच्यावरती आहे की आपण आपल्या तोंडाच्या वाटे पोटात काय काय टाकतो याच्यावरती नियंत्रण ठेवणे आणि आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवणे यासाठीचं मार्गदर्शन ते अविरत करत असतात. त्यासोबतच डॉक्टर आमच्या अनुप कोठारींच्या कन्या ज्या फिजिओथेरपिस्ट आहेत त्यासुद्धा आज इथे उपस्थित आहेत. सन्मान्य डॉक्टर अंजली बापेच्या, त्यासोबतच आजच्या ह्या आरोग्याच्या यज्ञामध्ये ज्या सगळ्यांनी संविधा टाकल्यात त्या माझ्यासमोर उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो. विषय खूपच चांगला आहे आणि पाहिजे तितकं बोलता येतं, पण आजचा आपला कार्यक्रम हा एका लिमिटेड वेळेचा आहे. खरं सांगायचं झालं तर असं म्हणतात आरोग्यम धनसंपदा, म्हणून आपण धन्वंतरीची पूजासुद्धा केली. पण मी तर असं म्हणेन की देह हे देवाचं मंदिर आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्याची आठवण आपण रोज ठेवायला पाहिजे. शरीर एकदाच देतं देव, तुम्हाला पैसे येतील जातील तुमचे, पण एकदा एखादी चांगलं बहरलेलं झाड जर दिसत असेल, आज तुमचं तारुण्य असेल, तुम्ही यवनात असाल,
कदाचित तुमचं सगळं व्यवस्थित असेल, पण आतमधून सगळंच व्यवस्थित राहायला पाहिजे यासाठी तुम्हाला सातत्याने काही ना काही काळजी घ्यावी लागते. नाहीतर एखाद्या चांगल्या झाडाला आतमधून कधी उधळी लागते, बाहेरून चांगलंच दिसतं, पण आतमधून हळूहळू हळूहळू तुमचं शरीर तुमच्यामध्ये जेव्हा आपण काम करतो, आपण स्ट्रगल करतो, आपण आपलं गृहस्थाश्रमात प्रवेश करतो तारुण्यातून, तेव्हा आपल्या मागे काही ना काही स्पर्धासुद्धा लागते, संघर्षसुद्धा असतो आणि हातातोंडाची गाठ पडायला सगळ्यांना काहीतरी करावं लागतं. आपण ते करता करता हे विसरून जातो. कारण किती कमवायचे आणि कशासाठी करायचे, ग्रीड आणि नीड या गोष्टीमध्ये जर अंतर ठेवलं नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं संतुलन बिघडवता. आणि मग काम करणं हे मग इतकं काम करायला लागतं माणूस की जशी काही स्पर्धेने मला इतकं टार्गेट दिलेलं आहे इतकं करूनच ठेवायला पाहिजे. मी हे सांगणं सोपं आहे, भाषण देणं सोपं आहे, मी पण त्यातून गेलेलो आहे, त्या संघर्षातून मी गेलेलो आहे. गेली सुरुवातीला 15-20 वर्ष कशी जातात काम करायला लागल्यानंतर हे कळत नाही. माणूस झपाटल्यासारखा काम करतो, काम करता करता त्याला आहाराचं विहाराचं काही नियंत्रण राहत नाही, त्याच्यावरती संतुलन राहत नाही. एखादी वेळ अशी येते की कदाचित आपल्याला सुद्धा कळत नाही, आपल्याला अशी बातमी कानावरती पडते. मी ह्या गावातल्या बऱ्याच डॉक्टरांची तुम्हाला नावं सांगू शकतो जे हयातीमध्ये अगदी उमेदीच्या काळी आम्हाला सोडून गेले. आणि कारण हेच होतं की कदाचित त्यांनी लोकांना सल्ला देता देता आपण सुद्धा, कारण प्रत्येक गोष्ट ही सांगायला सोपी असते पण कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती बरेच वेळा समाजाची असते, डॉक्टरांचीच असते, मग सर्वसाधारण लोकांचा तर प्रश्नच नाही. आणि म्हणून वळलंसुद्धा पाहिजे यासाठी आपण बऱ्याच गोष्टीसाठी काही दिनविशेषसुद्धा साजरे करतो. मग डायबिटीज डे असतो, मग काय वेगळे दिवस आपण साजरे करतो. वर्षभरात टोबॅको क्विटिंग डे पण असेल, अँटी कॅन्सर डे असेल, अनेक क्षेत्र असे आहे की ज्याच्यासाठी आपल्याला आठवण राहायला पाहिजे. एरवीच काय आपण रोज पूजा करतो का, काय तेच स्तोत्र रोज म्हणायला काय देवाला काय विसरतो का देव. पण आम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे की आमचे संस्कार काय आहे, ते देवाच्या समोर जाऊन पापभिरू माणसाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे यासाठी रोज पूजा असते. आणि त्याचसाठी असे दिनविशेष असतात. कधी मास चालवतो, कधी पंधरवडा चालवतो, कधी 8 सप्ताह चालवतो. अधिक मासामध्ये पोथी याच्यासाठी वाचतात कारण आम्हाला आमचे जे काय जुने विचार आहेत ते आमच्यामध्ये राहिले पाहिजे. आणि म्हणून महिन्याची तुम्ही जे कार्यक्रम घेतलेला आहे या डायबिटीसच्या लोकांच्यासाठी, डायबिटीसबद्दल मला काही अधिकारवाणीनं जास्त बोलता येत नाही, पण मला एवढंच माहिती आहे की तुमची जेवण करत असताना चौतकर पोळीची जर भूक कमी ठेवली तर कदाचित सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सगळ्यांना हे कळेल. पण ग्रीड आणि नीडमध्ये फरक करायला पाहिजे. जेवणासाठी सुद्धा हे लागू पडतं. चांगलं वाटलं तर खात राहायचं. मी एकदा प्रवास करत असताना एका स्थूल माणसाशी बोलत होतो. मी जेवता जेवता त्यांना म्हटलं की भाकरी अजून घेणार का, तर ते म्हणे हो घेणार, आतापर्यंत नीड होती, याच्यापुढे मी जे खाऊन राहिलो ती माझी ग्रीड आहे. म्हणजे हे त्याला कळत होतं ज्यांचं वजन 80-85-90 किलो होतं त्या व्यक्तीला इतका वाईस होता की त्याला हे सगळं कळत होतं. हे कळत असताना सुद्धा जर माणूस असा वागू शकतो तर मला असं वाटतं की याच्यासाठी सातत्याने आपल्याला असे उपक्रम घेणं गरजेचं आहे. मी खरंच निकुंज मेमोरियल ऑर्बिट सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा आणि जनरल प्रॅक्टिशनर जी नेहमीच पुढे असते अशा सगळ्या बाबतीत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवादसुद्धा देतो. आणि एक चांगला कार्यक्रम आपण घेतला. या कार्यक्रमासाठी खरंच पहिल्यांदा म्हणजे ऑर्बिट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनालासुद्धा मी होतो. त्याच्यानंतर त्यांनी बाळसं धरून मोठं झालं तेव्हासुद्धा मी त्याचा साक्षी आहे. आणि गेल्या 2-3 महिन्याच्या आधी अगदी सुपर स्पेशालिटी क्लिनिक इथे व्हावं, खरं पाहिलं तर एक चांगला प्रवास त्यांचा चाललेला आहे. लोकांच्यासाठी डायबिटीससाठी सुद्धा काहीतरी व्हावं म्हणून आमचे आज मधुरजीसुद्धा इथे आलेले आहेत. मी त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत करतो. मी काळेसाहेबांबद्दल पहिलेच बोललो की ते तर खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये वेळसुद्धा काढतात. मी मगाशी बोलता बोललो आणि ते मी करीनसुद्धा की 40 वर्षाचा आपला प्रवास या वैद्यकीय क्षेत्रातलाच नव्हे तर एक समाज जीवनामध्ये लोक का बरं चांगले म्हणतात एवढ्या सगळ्या याच्यामध्ये काळे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एवढ्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये एक अजातशत्रू म्हणून त्यांनी स्वतःचं नाव निर्माण केलेलं आहे. आणि जनरल प्रॅक्टिशनरसोबत इतके असोसिएटेड, म्हणजे आपल्याला जनरल प्रॅक्टिशनरसोबतच असोसिएटेड असं वाटतं पण ते सगळीकडेच समाजामध्ये असोसिएटेड आहेत. याच्यासाठी एखादा चांगला लेख पेपरांमधून येऊन लोकांनासुद्धा तो कळायला पाहिजे
येणाऱ्या पिढीलासुद्धा इन्स्पिरेशन होईल. आमच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे नवीन पोरं आज जे लवकर सगळं झालं पाहिजे यापेक्षा पेशन्स ठेवून आपण अधिक रन काढू शकतो. शेवटी एखादा बॅट्समन क्रीजवर उभा राहून 2020ची मॅच खेळण्यापेक्षा म्हणजे एखाद्या बॅट्समनला क्रीजवर उभं राहणं असं म्हटलं जातं की सेंचुरी करायची असेल तर एकदम छक्के चौवे मारायची गरज नसते. तुम्ही क्रीजवर जरी उभे राहिले सिंगल जरी काढत राहिले तरी तुम्हाला सेंचुरी करता येते. अशा पद्धतीचं काम आमच्या काळेसाहेबांनी आमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी प्रेरणा देऊन करून दाखवलेलं आहे. मी बाकीच्यांच्याबद्दल बोललेलंच आहे. मी आज इथे आलो ते केवळ आपल्या म्हणजे मला तर खरंच कळलं नाही पण आपला नेहमीच प्रेम माझ्याबद्दल राहिलेलं आहे, एक सद्भावना राहिलेली आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आज एका चांगल्या उपक्रमाला सुरुवात होते आहे. सातत्य ठेवा, शेवटी सातत्याशिवाय काही होत नाही. असं म्हणतात की सक्सेस रिअली डझंट रिक्वायर एक्स्ट्राऑर्डिनरी ॲबिलिटीज, सक्सेस कम्स फ्रॉम ऑर्डिनरी ॲबिलिटी, बट दीज ऑर्डिनरी ॲबिलिटीज हॅड टू बी कॅरीड आउट विथ व्हेरी एक्स्ट्राऑर्डिनरी परसिस्टन्स. सातत्याने केल्याशिवाय तुम्हाला जिनियसही असं कदाचित कुठेतरी वाचलेलं आहे मी की जिनियसही त्यालाच म्हणतात की फोकस, टाईम अँड डेली इम्प्रूव्हमेंट याला जिनियस म्हणतात. आपण सगळेजणं या सगळ्याचा पुढे 6 महिन्यापर्यंत एक चांगला प्रोग्राम आणि त्यातून एक चांगला निकाल या समाजासाठी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे शेवटी यश मिळवणं सगळं काही शासन प्रशासन करत नसते, व्यक्ती आणि समाज म्हणून सुद्धा आपल्याला ह्यामध्ये योगदान द्यावं लागतं. आपल्याकडे लोक बघत असतात. या उपक्रमातून जी लोक चांगली होतील किंवा ज्यांचं सुदृढ होईल आपलं आरोग्य त्यातून लोकसुद्धा प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करतो. आणि मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं एकदा पुन्हा आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद.